सापळे। आज दिनांक 10 जून 2025 लागवड चालू आहे विनामशागत तंत्रज्ञानाने। काल 1 एकर आज 1 एकर झालं। शेतकरी मित्रांनो, हे कांद्याचं शेत होतं आणि याला कुठलंही काही न करता सीडचे कांदे, याचे ठिबक सुद्धा गोळा केलेलं नव्हतं आणि अशातच आम्ही कपाशीची लागवड केली। परवाच्या दिवशी ग्लायसेल मारलेलं होतं। ग्लायसेल मारून आज कपाशीची लागवड झाली आणि आता याच्यावर पेंडामेथिलिनची फवारणी करायची। बघू शकता राणी तसंच आहे। कांदे सुद्धा फक्त एक झालं, याच्यामध्ये गांडूळ इतके गांडूळ पडले, कुठेही केलं तरी गांडूळच म्हणजे प्रत्येक याच्यात, कांद्यात त्या याच्यात पूर्ण गांडूळच। आणि जमीन सुद्धा मऊ झालेली आहे, बारीक तयार सुद्धा पण झालेली आहे। त्यामध्ये खूप गांडुळाची संख्या, ज्यावेळेस टोकन करण्यासाठी खाली आपण काडी हे करतो त्याच्यात सुद्धा गांडूळ निघू राहिले। लागवड झाली, पेंडामेथिलिनची फवारणी करायची। बाजरीचं रान होतं थोडंसं, बाजरीच्या रानात सुद्धा लागवड झाली। कुठलीही मशागत न करता जे ठिबक टांगवलेलं होतं कांद्याच्या पिकासाठी, ते तसंच ठिबक सुद्धा गोळा केलं नव्हतं, तशीच लागवड करतात। आणि राहिलं एक क्षेत्र, त्याच्यामध्ये शक्यतो पाणी पाडलं तरच नंतर सगळं विनामशागत तंत्रज्ञान आल्यामुळेच सक्सेसफुल आहे। धन्यवाद।